आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या घडामोडी बघूया। डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरेंडर केलंय। मोदींनी ट्रम्प यांच्या आदेशाचं पालन केलंय। काँग्रेस मात्र कधीही सरेंडर करणार नाही। युद्धविरामावरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल। निलेश चव्हाणच्या घरात 3 मोबाईल सापडलेत। लता, शशांक आणि करिश्मा यांचे मोबाईल सापडलेत। त्यांच्यातला आर्थिक व्यवहार देखील तपासला जाणार आहे। निलेश चव्हाणला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी पोलीस कोठडी। बावधन पोलिसांनी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेला न्यायालयीन कोठडी, तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशीलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वैष्णवी हगवणेनं गळफास घेतल्याच्या पंख्याची देखील आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। गळफास घेतलेला पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाईल। जेसीबीच्या विक्री आणि प्रकरणामध्ये शशांक हगवणे आणि लता हगवणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेंची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप आहे आणि चाकणमधल्या कोठडीत दोघांची रवानगी करण्यात आली आहे। घर जाळण्याची भाषा करणारे चक्र मंत्रिमंडळात कसे? राज्यपालांना आपण पत्र लिहिणार। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा संजय शिरसाट यांच्यावर निशाणा। राज ठाकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींच्या भेटीला। राज ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात सदिच्छा भेट असल्याची माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा आहे। भविष्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार आहे। सुनील प्रभूंचं वक्तव्य।